नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 12वी सायन्सनंतर जे विद्यार्थी बी फार्म फर्स्ट इयर, बॅचलर ऑफ फार्मसी फर्स्ट इयर किंवा फार्म डी अर्थात डॉक्टर ऑफ फार्मसी याला प्रवेश घेत असतील, तर त्या संदर्भात महत्त्वाचं अपडेट आहे. यापूर्वी या ठिकाणी रजिस्ट्रेशन प्रोसेस आणि फॉर्म भरण्यासाठी 22 तारखेपर्यंत डेट एक्सटेंड झालेली होती. त्यानंतर पुन्हा मुदतवाढ झालेली नाही आहे. त्यामुळे पुढची प्रोसेस काय असणार आहे आणि साधारणपणे काय करावं लागू शकतं, कॉलेजची यादी कधीपासून द्यायची असते, या सगळ्या गोष्टींबाबत सविस्तर माहिती घेणार आहोत. या ठिकाणी CET सेलची वेबसाईट आहे. या वेबसाईटवरती आल्यानंतर बघू शकता तुम्ही इम्पॉर्टंट डेट नावाचा सेक्शन आहे, त्यावरती जायचं आहे. त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सर्व महत्त्वाचे अपडेट पाहता येणार आहेत. सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी 25 तारखेला अर्थात आज या ठिकाणी 25/8/2024 रोजी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट अर्थात ज्याला आपण तात्पुरती गुणवत्ता यादी म्हणतो ती येणार आहे. अर्थात प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ज्याला तात्पुरती गुणवत्ता यादी म्हणतो त्याचा अर्थ काय असतो, तर या ठिकाणी महाराष्ट्रातून ज्या ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत, मग ते CETच्या बेसिसवरती असो किंवा नीटच्या बेसिसवरती असो, तुमचे नाव, मार्क्स, कास्ट, कॅटेगरी ही सर्व माहिती परत तुम्हाला दाखवली जाते. कोणाचा कोणत्या कॅटेगरीनुसार कितवा नंबर आहे, किती मेरिट नंबर आहे ते दाखवलं जातं. या मेरिट नंबरवरून तुम्हाला काहीही अंदाज येऊ शकत नाही की तुम्हाला कोणतं कॉलेज लागेल किंवा काय होईल. शेवटी कॉलेज मिळणं हे तुम्ही कोणते कॉलेजची यादी देताय, त्यामध्ये त्या कॉलेजला कितवा प्रेफरन्स नंबर देताय, या सर्व गोष्टींवरती ते अवलंबून असतं. मग या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये काय चेक करायचं, तर तुमचं नाव, मार्क्स, कास्ट, कॅटेगरी, जेंडरसुद्धा या सर्व गोष्टी करेक्ट आहेत का, नावाचं स्पेलिंग करेक्ट आहे का पाहायचं आहे. या सगळ्या गोष्टी बरोबर असतील तर तुम्हाला काहीही करण्याची आवश्यकता नाही. मात्र या ठिकाणी तुमच्या नावात, मार्क्स, कास्ट, कॅटेगरी यामध्ये काहीही चूक असेल तर ते दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला ग्रीव्हियन्स पिरियड आहे. तो आहे 26/8/2024 ते 28/8/2024. अर्थात जर तुमची स्क्रुटिनी असेल तर ऑनलाईन पद्धतीने सेंड ग्रीव्हियन्स करा किंवा तुम्ही जर या ठिकाणी फिजिकल स्क्रुटिनी पद्धतीनं फॉर्म व्हेरीफाय केला असेल तर त्या संबंधित स्क्रुटिनी सेंटरवरती FC सेंटरवरती जाऊन तुमची जी काही चूक झाली असेल फॉर्ममध्ये ती तुम्ही दुरुस्त करून घेऊ शकणार आहात. अर्थात आता ही सगळी प्रोसेस झाल्यानंतर काय होतं, फायनल मेरिट लिस्ट येते 30/8/2024 रोजी. अर्थात आता फायनल मेरिट लिस्ट काय आहे, बऱ्याचदा असं होतं की ग्रीव्हियन्स पिरियडमध्ये काही लोकांचं कास्ट, कॅटेगरी किंवा या गोष्टीचे काही डॉक्युमेंट राहिले असतील तर ते त्यांनी दिल्यानंतर त्यांचं त्या संबंधित कॅटेगरीमध्ये समावेश होत असतो. त्यामुळे जे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट असतं त्यामध्ये थोडाफार हा बदल होत असतो आणि फायनल मेरिट लिस्ट येत असते. अर्थात फायनल मेरिट लिस्ट आल्यानंतर काय होतं, ज्या ज्या विद्यार्थ्यांचं नाव फायनल मेरिट लिस्टमध्ये येतं असे विद्यार्थी आता कॅप राऊंडमध्ये पार्टिसिपेट होतात. कॅप राऊंड म्हणजे काय, सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस, ज्याला केंद्रीयभूत प्रवेश प्रक्रिया असं मराठीत म्हणतो. म्हणजेच काय, या प्रवेश फेऱ्या असतात. पहिली प्रवेश फेरी, दुसरी प्रवेश फेरी, तिसरी प्रवेश फेरी. आता त्या कॅप राऊंडचं वेळापत्रक अद्याप आलेलं नाही आहे. ते आल्यानंतर मी अपडेट करेल तुम्हाला. तर कॅप राऊंडमध्ये काय करायचं आहे, तुम्हाला तुमच्या पसंतीच्या उतरत्या क्रमानं या ठिकाणी कॉलेजची यादी द्यायची आहे. म्हणजे काय करायचं आहे, तुम्हाला सगळ्यात जास्त जे कॉलेज हवं आहे ते पहिल्या क्रमांकाला, आणि ते कॉलेज नाही मिळालं तर मग दुसरं कोणतं कॉलेज हवं ते दुसऱ्या क्रमांकाला, तिसऱ्या क्रमांकाला, अशा पद्धतीनं यादी द्यायची आहे. आता तुम्ही किती कॉलेजची यादी देऊ शकता, तर मिनिमम कमीत कमी 1 आणि जास्तीत जास्त साधारणपणे 300च्या आसपास तुम्ही ऑप्शन टाकू शकता. पण एवढे ऑप्शन टाकायचे का? नाही. तर लक्षात ठेवा, कमीत कमी 1 म्हणून फक्त 1च टाकू नका आणि जास्तीत जास्त 300 टाकता येतात म्हणून जास्तही भरमसाठ टाकू नका. तर तुम्हाला काय करायचं आहे, त्या ठिकाणी तुम्हाला साधारणपणे जे कॉलेज तुमच्या आसपास आहेत, जिथं तुम्ही ट्रॅव्हल करू शकता किंवा बाहेरच्या जिल्ह्यामध्ये जात असाल तर त्या ठिकाणी जात असताना तिथं ते तुम्हाला पॉसिबल आहे का तिथे ॲडमिशन घेणं हे पहा. त्या ठिकाणी होम युनिव्हर्सिटी आणि अदर दॅन होम युनिव्हर्सिटी असे बी फॉर्मसाठी जागा असतात. होम युनिव्हर्सिटी म्हणजे काय, ज्या जिल्ह्यामध्ये तुमचं 12th झालेलं आहे त्या जिल्ह्याच्या अंडर जे कॉलेज येतं, युनिव्हर्सिटी येते, युनिव्हर्सिटी म्हणतोय, तर ती युनिव्हर्सिटी तुमची होम युनिव्हर्सिटी. उदाहरणार्थ तुमचं 12th या ठिकाणी जर कोल्हापूर किंवा सांगलीमध्ये झाला असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला शिवाजी युनिव्हर्सिटी ही होम युनिव्हर्सिटी आहे. आणि शिवाजी युनिव्हर्सिटी सोडून इतर जी काही युनिव्हर्सिटी आहेत ते तुमच्यासाठी अदर दॅन होम युनिव्हर्सिटी आहेत. होम युनिव्हर्सिटीमधल्या जागा थोड्या जास्त असतात, अदर दॅन होम युनिव्हर्सिटीमधल्या जागा थोड्याशा कमी असतात. आता या ठिकाणी अजून एक प्रकार असतो, काही कॉलेजेस मायनॉरिटीचे असतात, तर अशा ठिकाणी तुम्हाला कॅटेगरीच्या जागा नसतात, फक्त त्या ठिकाणी ओपनच्या जागा असतात. तर त्याही गोष्टी पाहायच्या आहेत. तर कॉलेजला फॉर्म भरत असताना त्या कॉलेजला तुम्ही जाऊ शकणार आहात का, त्या कॉलेजला हॉस्टेलची फॅसिलिटी आहे का, कॉलेज किती वर्ष जुनं आहे, अशा सगळ्या गोष्टींची माहिती घ्या. कॉलेजबाबत सविस्तर माहिती घेऊन मग कॉलेज टाका. आणि पहिल्या क्रमांकावरती कृपया असंच कॉलेज टाका की काहीही जरी झालं, वाईटातली वाईट परिस्थिती आली तरी तिथं तुम्ही ॲडमिशन घेऊ शकणार आहात, ॲडमिशन घ्यायचंच आहे असंच कॉलेज टाका. कारण
मागच्या 6-7 वर्षातला अनुभव आहे. बरेच विद्यार्थी एक चूक करतात, की उगीचच काहीही कॉलेजची यादी टाकतात आणि पहिल्या क्रमांकाला नेमकं असंच कॉलेज टाकतात, की नंतर ते मिळाल्यानंतर म्हणतात, की आम्हाला ते कॉलेज घ्यायचं नाही. पण लक्षात ठेवा, पहिल्या क्रमांकावरती तुम्ही जे कॉलेज टाकता त्याचा अर्थ ते कॉलेज तुम्हाला काही जरी झालं तरी हवंच आहे. म्हणून याचा अर्थ म्हणूनच तुम्ही पहिल्या क्रमांकावरती टाकताय. तर ते ऑटो फ्रीज होतं आणि त्या पहिल्या क्रमांकाच्या कॉलेजच्या वरती अजून कुठलं कॉलेज नाही ना, त्यामुळे तुम्ही पुढच्या प्रवेश फेरीसाठी जाऊ शकत नाही. नॉट फ्रीज, बेटरमेंट हा ऑप्शनच राहत नाही. ते ऑटो फ्रीज होऊन जातं. म्हणून जर पहिल्या क्रमांकावरती कुठलं कॉलेज टाकायचं यासाठी तुम्ही कन्फ्यूज्ड असाल, तर असं टॉपचं कॉलेज टाका, की जिथं तुमचा नंबर लागणार नाही. म्हणजे ॲटलीस्ट तुम्हाला दुसऱ्या, तिसऱ्या प्रवेश फेरीला जाता येऊ शकतो. उदाहरणार्थ ICT सारखं कॉलेज तुम्ही जर पहिल्या क्रमांकावरती टाकलं, तर तिथं जर तुमचा नंबर नाही लागला तरी ॲटलीस्ट दुसरा, तिसरा, चौथा क्रमांकाला कॉलेज कुठलं जर लागलं, तर तुम्ही पुढच्या कॅप राउंड 2-3 साठी नॉट फ्रीज, बेटरमेंट करून जाऊ शकता. हे का सांगतोय? मागच्या बऱ्याच वर्षातले अनुभव आहेत. विद्यार्थी पुन्हा पुन्हा त्या चुका करतात. तर काही सूचना आहेत. कॉलेज किती वर्ष जुनं आहे पहा. त्या कॉलेजला तुम्ही प्रवेश घेऊ शकता का? ही माहिती काढून घ्या. कॉलेज किती दूर आहे? हॉस्टेलची फॅसिलिटी आहे का? आणि खरं म्हणजे त्या कॉलेजमध्ये शिक्षणाचा दर्जा काय आहे? ही देखील माहिती घ्या. कॉलेजमध्ये प्रॅक्टिकल्स होतात का? स्टाफ व्यवस्थित आहे का? त्या ठिकाणी शिकलेले अजून कोणी विद्यार्थी असतील तर पहा. साधारणपणे 15-20 वर्ष जुनं कॉलेज असेल तर त्याला प्रायोरिटी द्या. नवीन कॉलेजेस असतील तर त्या ठिकाणी बऱ्याच सुविधांचा अभाव देखील असू शकतो. हे सगळ्याच कॉलेजला लागू असेल असं नाही. ही माहिती तुम्ही स्वतः घ्यायची आहे आणि उगीचच भरमसाठ कॉलेजची यादी न देता नेमकं ज्या कॉलेजला तुम्हाला प्रवेश घ्यायचा आहे अशा कॉलेजची नेमकी यादी 15 ते 20 कॉलेजची यादी द्या आणि नंतर आता काय होणार आहे, तुम्ही कॅप राउंडला ऑप्शन फॉर्म भरता. आता ज्यावेळेस ते कॅप राउंडचं वेळापत्रक येईल, त्यावेळेस कॅप राउंडच्या आदल्या दिवशी सीट मॅट्रिक्स येते. अर्थात काय, कुठल्या कॉलेजला कास्ट कॅटेगरीनुसार होम युनिव्हर्सिटी, अदर दॅन होम युनिव्हर्सिटी, कास्ट कॅटेगरीनुसार किती जागा आहेत याची माहिती येते. आणि दुसऱ्या दिवसापासून मग 2-3 दिवस तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी वेळ असतो. त्यामध्ये तुम्ही पसंतीच्या उतरत्या क्रमानं कॉलेजची यादी द्यायची. मग तुम्ही ऑप्शन फॉर्म सबमिट करता. ऑप्शन फॉर्म सबमिट केल्यानंतर त्या ठिकाणी त्या कॅप राउंडचा ऑप्शन फॉर्मचा रिझल्ट येतो. त्या ठिकाणी जर तुम्हाला कॉलेज लागला असेल तर मग पुढची प्रोसेस करायची आहे. आता ते फ्रीज काय आहे, नॉट फ्रीज काय आहे, बेटरमेंट काय आहे, हे त्यावेळी मी सांगेलच. पण ऑलरेडी त्या गोष्टींवरचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहेत. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मी खाली देत आहे. ते देखील व्हिडिओ पहा आणि आपल्या प्लेलिस्टमध्ये बाकी डी फार्म करावं की बी फार्म करावं किंवा अजूनही जे काही डाऊट असतात फार्मसी करिअर संदर्भात, सगळे व्हिडिओ ऑलरेडी अवेलेबल आहेत. ते देखील पहा. मला वाटतं की ही माहिती पुरेशी झालेली आहे. आणखीन एक बरेच विद्यार्थी वारंवार विचारतात की डिप्लोमाच्या बाबतीत काय? तर डी फार्मच्या बाबतीत पण प्रोसेस सेमच आहे. फक्त वेबसाईट वेगळी आहे आणि डिप्लोमाच्या बाबतीत सांगायचं झालं तर डी फार्मचं जे काही रजिस्ट्रेशन आणि फॉर्मची जी काही सबमिशनची डेट आहे ती 28 आहे आणि त्यानंतर मग त्यांचं देखील कॅप राउंडचं वेळापत्रक येईल. तिथं देखील अशाच पद्धतीने वेळापत्रक अवेलेबल आहे. काही महत्त्वाचं अपडेट असेल जे काही ते तुमच्यापर्यंत शेअर केलं जाईल. मला वाटतं की व्हिडिओ खूप लेंदी होत आहे, पण ज्या काही गोष्टी डिस्कस केलेल्या आहेत त्या महत्त्वाच्या आहेत, जेणेकरून तुमच्याकडून चुका होऊ नयेत या दृष्टीनं हा व्हिडिओ होता. माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा आणि जे कोणी फर्स्ट इयर बी फार्म, फार्म डी, डॉक्टर ऑफ फार्मसी किंवा डिप्लोमा इन फार्मसी डी फार्मला ॲडमिशन घेत असतील तर त्यांच्यासह हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. थँक्यू. धन्यवाद.